सध्या देशाच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच चर्चा सुरू आहे, प्रादेशिक पक्षांचं भविष्य काय. तृणमूल काँग्रेसमध्ये काही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा असो किंवा मग महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेली उभी फूट असो, एक काळ असा होता की जेव्हा प्रादेशिक पक्ष दिल्लीला झुकवायचे, पण आज हेच प्रादेशिक पक्ष स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत आहेत. मोठे राष्ट्रीय पक्ष, मग तो भाजप असो की काँग्रेस, या प्रादेशिक पक्षांना संपवायला निघाले आहेत की प्रादेशिक पक्ष स्वतःच्या चुकांमुळे संपत चालले आहेत. आज याच विषयी आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी दुर्गा. प्रादेशिक पक्षांची सर्वात मोठी कमजोरी काय माहिती आहे? हे पक्ष एकाच नेत्याच्या भोवती किंवा एका कुटुंबाभोवती चालतात. त्यानंतर कोण हा प्रश्न जेव्हा उभा राहतो तेव्हा पक्ष पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळतो. राष्ट्रीय पक्षांकडे कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मोठी फळी असते, जी प्रादेशिक पक्षांकडे तयारच होत नाही. आता तुम्ही म्हणाल, यामध्ये मोठ्या पक्षांची काहीच चाल नाही का? तर नक्कीच आहे. भाजप किंवा काँग्रेस सारखे मोठे पक्ष या प्रादेशिक नेत्यांचा आधी वापर करून घेतात. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंचा वापर करून शिवसेनेला कमकुवत केलं गेलं. बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या माध्यमामधून ममता बॅनर्जीला घेरण्याचा प्रयत्न झाला. तर ताजी अपडेट बघायची झाली तर राष्ट्रीय पक्ष आधी प्रादेशिक नेत्यांना सोबत घेतात, त्यांच्या ताकदीवरती स्वतःचे पाय रोवतात आणि नंतर त्याच प्रादेशिक नेत्यांना बाजूला सारून अख्खा पक्ष स्वतःमध्ये विलीन करून घेतात. आजच्या डिजिटल आणि हायटेक युगामध्ये निवडणूक लढवणं हा कोट्यावधींचा खेळ झालाय. राष्ट्रीय पक्षांकडे अफाट पैसा आणि संसाधने आहेत. त्यातच केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वापरून प्रादेशिक पक्षांच्या दुय्यम फळीमधील नेत्यांना घाबरवलं जातं. पक्षामध्ये भविष्य नाही आणि मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा. मग अशा वेळी हे नेते स्वतःचा गट घेऊन मोठ्या पक्षामध्ये विलीन होणं पसंत करतात. त्यामुळे विषय अगदी स्पष्ट आहे. प्रादेशिक पक्ष जोपर्यंत स्वतःची संघटनात्मक रचना मजबूत करत नाही तोपर्यंत एका कुटुंबापुरते मर्यादित राहतात आणि मग जोपर्यंत बूथ पातळीवरती कार्यकर्ते जोडत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती विलीनीकरणाची ही टांगती तलवार कायमच राहते. मोठे पक्ष त्यांचा वापर करत राहतील आणि शेवटी हे पक्ष इतिहास जमा होतील. प्रादेशिक अस्मिता टिकवायची असेल तर मग प्रादेशिक नेत्यांना आत्मपरीक्षण करावंच लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रादेशिक पक्ष खरोखरच संपत चाललेत का, की हे लोकशाहीसाठी घातक आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा.